सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि आपल्याला माहीत आहे याची शेवटची तारीख 2 मे आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी या प्रशिक्षणासाठी पात्रता काय असणार आहे, त्याबाबतचे गट कोणते असणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी कशा प्रकारे करायचं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपण www.maa.ac.in या संकेतस्थळाला काय करायचे भेट द्यायची आहे। या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येईल, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे। जर आपण उजव्या कोपऱ्यामध्ये पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी 3 डॉट दिसत आहेत, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब येतील। यामध्ये प्रशिक्षण जो टॅब दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण हा टॅब दिसत आहे, त्यावर आपण क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला वरिष्ठ व निवड श्रेणी 2025-26 यासाठीचा 11 एप्रिल 2025 रोजीचा शासन निर्णय आहे। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इतर देखील वरिष्ठ व निवड श्रेणी विषयीचे जे यापूर्वीचे जे विविध शासन निर्णय दिलेले आहेत ते देखील आपल्यासमोर दिसत आहेत। ऑनलाईन नोंदणी माहिती पुस्तिका, ऑनलाईन नोंदणी व्हिडिओसाठी देखील आपल्याला या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। तसेच या ठिकाणी शालार्थ प्रणालीमधील माहितीमध्ये असेल किंवा BMC प्रणालीमधील किंवा आदिवासी विभागातील सेवार्थ प्रणालीमध्ये जर शिक्षकांना काही बदल करायचा असेल तर त्या माहितीमध्ये बदल करण्यासाठीची सुविधा देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिल्याची दिसत आहे। येथे क्लिक करा, या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली जर पाहिलं तर आपल्याला प्रशिक्षणार्थी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करावे, या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे टॅब येणार आहेत। यामध्ये ज्या शिक्षकांचे सेवार्थ किंवा BMC प्रणाली किंवा शालार्थ ID आहेत त्यांच्यासाठीची सुविधा दिलेली आहे। तसेच खाली जर पाहिलं तर आपण ज्या शिक्षकांचे शालार्थ ID किंवा सेवार्थ ID किंवा BMC प्रणालीमध्ये नाव नोंदणी नसेल किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन नसेल तर अशा शिक्षकांसाठी देखील या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे। आता आपण ज्या शिक्षकांचे शालार्थ ID आहेत अशा शिक्षकांची नाव नोंदणी कशा प्रकारे करायची समजून घेऊया। 12 वर्ष किंवा 24 वर्ष पूर्ण झालं असेल तर आपण या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी 12 वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकासाठी या ठिकाणी टॅब दिलेला आहे, त्यावर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण आपला ID प्रकार निवडा, या टॅबवर काय करायचं क्लिक करायचं आहे। सिलेक्ट ID टाइप, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला शालार्थ ID, BMC स्टाफ ID आणि सेवार्थ ID यापैकी आपण शालार्थ ID यावर क्लिक करूया। त्यानंतर आपला जो शालार्थ ID असणार आहे तो शालार्थ ID आपण या ठिकाणी काय करायचं आहे टाकून घ्यायचा आहे। मी माझा शालार्थ ID या ठिकाणी सर्वप्रथम प्रविष्ट करत आहे। आपला शालार्थ ID प्रविष्ट केल्यानंतर खाली प्रविष्ट कराच एंटर या टॅबवर काय करायचं आपण क्लिक करायचं आहे। आपण आता प्रविष्ट करा या टॅबवर काय करूया क्लिक करूया। त्यानंतर आपला शालार्थ प्रणालीसाठी आपण जो मोबाईल नंबर आणि ईमेल दिलाय तो काय करायचा आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे। सर्वप्रथम आपण या ठिकाणी ईमेल काय करायचा आहे व्हेरीफाय करायचा, त्यासाठी आपल्याला ईमेलच्या समोर सेंड OTP दिलेला आहे, तर या ठिकाणी आपण क्लिक करूया। सेंड OTP केल्यानंतर आपल्या ईमेल ID वर एक OTP येणार आहे। आपल्या ईमेल ID वर जो 4 अंकी OTP आलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे प्रविष्ट करायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला या ठिकाणी ईमेल ID सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे आता मोबाईल नंबर जो आपला शालार्थ प्रणालीसाठी आहे तो देखील व्हेरीफाय करायचा आहे। त्यासाठी या ठिकाणी आपल्याला सेंड OTP या टॅबवर काय करायचं क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, 4 अंकी OTP असणार आहे, तो OTP आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे प्रविष्ट करायचा आहे। 4 अंकी OTP आपल्याला या ठिकाणी आपल्या मोबाईल क्रमांकावर जो प्राप्त झाला आहे तो या ठिकाणी टाकल्यानंतर आपण व्हेरीफाय या टॅबवर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल देखील या ठिकाणी काय झाला व्हेरीफाय झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण ईमेल आणि मोबाईल जो आपला शालार्थ प्रणालीसाठी आहे तो आपण व्हेरीफाय केलेला आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती जी शालार्थ प्रणालीसाठी आहे ती आपल्याला आपल्यासमोर दिसत आहे। ती माहिती बरोबर आहे का ते आपण चेक करायची आहे। यामध्ये आपलं नाव, त्यानंतर शाळेचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यानंतर नोलाता ही सर्व माहिती आपण काय करायची आहे पूर्ण बरोबर आहे का पाहायची आहे। जर माहितीमध्ये काही बदल असेल तर आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये आपण माहितीमध्ये बदल देखील करू शकतो। त्यानंतर आपल्याला आपली माहिती खाली मराठीमध्ये लिहायची आहे, त्या आधारेच आपल्याला प्रमाणपत्र मिळणार आहे। तर सर्वप्रथम आपण शाळेचं नाव देवनागरी लिपीमध्येच म्हणजेच मराठीमध्ये आपण या ठिकाणी लिहायचं आहे।
आपल्या शाळेचं नाव लिहिल्यानंतर पहा आपल्याला प्रशिक्षणाचं साहित्य कोणत्या भाषेत पाहिजे. या ठिकाणी मराठी, इंग्रजी, उर्दू अशा 3 भाषा आहेत. तर त्यापैकी आपण मराठी ही भाषा निवडायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला आपण पात्र असणाऱ्या प्रशिक्षण गटाची निवड करायची आहे. या ठिकाणी आपल्याला 4 गट दिलेले आहेत. प्राथमिक गट, माध्यमिक गट, उच्च माध्यमिक गट आणि अध्यापक विद्यालय गट. त्यापैकी आपण आता प्राथमिक गट असल्यामुळे आपण प्राथमिक गट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर वरील प्रमाणे नमूद आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये जर काही बदल करायचा असेल तर आपण शाळा अर्थ सेवा किंवा BMC स्टाफ ID प्रणालीवर आपली माहिती आपण अद्ययावत करूनच नोंदणी करायची आहे. आणि जर सर्व माहिती आपली बरोबर असेल तर आपण या ठिकाणी एक चेक बॉक्स दिसत आहे, त्या चेक बॉक्सवर आपण काय करायचे, क्लिक करायचं आहे. वरील प्रमाणे नमूद केलेली माहिती मी तपासली असून ती मला मान्य आहे या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर त्यानंतर प्रशिक्षण शुल्क 2000 व इतर सेवा शुल्क असं आपल्याला भरायचं आहे. त्यासाठी पहा आपल्याला या ठिकाणी पे अँड सेव्ह या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. पे अँड सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठीचं पहा अशा प्रकारे सुविधा येणार आहे. तर या ठिकाणी आपण UPI, फोनपे असेल, गुगल पे असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल किंवा पेटीएम याद्वारे आपण या ठिकाणी हे प्रशिक्षण शुल्क जे असणार आहे ते भरायचं आहे. एकूण 2000 फी आणि इतर सेवा शुल्क मिळून आपल्याला 2047 रुपये फी या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर आपण कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू पे या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि प्रशिक्षणासाठी जी असणारी फी आहे ती आपण भरून घ्यायची आहे. प्रशिक्षणासाठी असणारी फी भरल्यानंतर आपली वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा आपण रजिस्ट्रेशन फी जी भरलेली आहे त्या संदर्भात एक पावती मिळणार आहे. ती पावती डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन आहे. त्या ठिकाणी आपण ही पावती डाउनलोड करायची आहे आणि आपल्याजवळ ती ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी कशा प्रकारे करायची ह्याची संपूर्ण प्रक्रिया पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.